घणसोली प्रीमियर लीग नुकतंच ऑक्शन प्रक्रिया पार पडली आणि आता मात्र या घणसोली प्रीमियर लीगचं लक्ष वेधेल 6, 7, 8 फेब्रुवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. चला ओम भोईर आणि आदी भोईर प्लीज मंचावर या. आपल्याला देखील विनंती करतो की मंचावर या. ओम भोईर आदी भोईर. चला मॅचला होते सुरुवात. पहिला ओव्हर 5 षटकांचा सामना असेल. फ्रेश राऊंड हा 5 षटकांचा असेल. चला मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले. अंपायरचा सिग्नल होतोय आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफुटला येऊन कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातो बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये. टायमिंग होऊ शकला नाही. सुशील म्हात्रे ऑफ द मार्क. पहिली धाव सुशील म्हात्रेच्या बॅटमधून आली आणि आपलं खातं आणि संघाचं खातं देखील उघडलं. पहिली ओव्हर सुरू आहे. निशांत म्हात्रे एक अनुभवी गोलंदाज आहे या टीमचा. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलं टीम घणसोली 30+ अ संघाला. आणि पहिल्या बॉलवर सिंगल येत असताना आशिष रानकर एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या इनिंग त्याच्या पाहिलेत. घणसोली अंतर्गत क्रिकेट खेळत असताना देखील या खेळाडूने भरपूर चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिले. आज 30+ अ संघासाठी सलामीवीर म्हणून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल उडवला. शॉर्ट टर्म जॅक करत असताना आशिष रानकरच्या बॅट मधून येतोय पहिला प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अकोटप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे आशिष रानकरच्या बॅट मधून षटकार आलाय. यासाठी ओळखला जातो, यासाठी जाणला जातो आणि ही खासियत आहे आशिष रानकरची, जो ताबडतोब फलंदाजी करण्यासाठी जो जाणला जातोय आणि हेच ओळख मात्र या फटक्यावर पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. 6 धावे आपलं खातं उघडलं. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा स्ट्रोक लगवला गेला. मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. एका धावावर समाधान मानावं लागेल. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. निशांत म्हात्रे ह्या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला जातोय टीम घणसोलीच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. इथे काय घडलंय, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि इथे डॉट बॉलची सांगता होत असताना चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टंपवर पडल्यानंतर चेंडू राईज झाला, सरप्राईज झाला बॅट्समन, त्यामुळेच बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. अकोटप्प्याच्या बॉलला बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे सुशील म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. अकोटप्प्याचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, त्यानंतर बॅकफुटला येऊन थ्रू द कव्हर इनफिल्डच्या वरून स्ट्रोक केला. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले क्रमांक पहिलं. अकोटप्प्याचा बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12 धावा. चांगली सुरुवात. भगवा चषक 2026 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं काल जयंती संपन्न झाली. 23 जानेवारी 1926 रोजी म्हणजेच 100 वर्ष कंप्लीट झाले. शताब्दी जयंती. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजेच एक व्यंगचित्रकार, एक संपादक आणि एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जातात. शिवसेना पक्षाची अगदी सुरुवात त्यांनी केली आणि मराठी माणसाच्या हक्काचा पक्ष म्हणून त्यांची ओळख पाहायला मिळाली. बाळासाहेब ठाकरे साहेब ज्यावेळेस गर्जना व्हायची त्यावेळेस मात्र संपूर्ण मुंबई काय महाराष्ट्र बंद व्हायचं. इतकी धमक, इतकी चमक आजपर्यंत भारतामध्ये असल्या कुठल्याही राज्यकर्त्यामध्ये नव्हती. कुठलाही पद, कुठलाही गादीवर न बसता अगदी मातोश्रीवरून सगळेच महाराष्ट्राचे सूत्र हलवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं या भगवा चषकाचं आयोजन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ओमकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. स्टॅक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते आशिष रानकर. पॉवर प्ले क्रमांक 2. बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ आहे.
मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात केले. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन आहे, त्याचबरोबर फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑन रिझन मध्ये एक प्रोटेक्शन लावण्यात आलाय आशिष रानकर साठी. पहिला बॉल षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे आशिष रानकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. अखो टप्प्याची गोलंदाजी तुम्ही जर कराल तर यावर तुम्हाला नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतील, कारण आशिष रानकर त्यासाठी जाणला जातोय आणि तेच करत असताना या मॅच मध्ये चांगली बॅटिंग आहे. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढत असताना जाऊन पोहोचते 16 ऑन स्कोर बोर्ड, 16 धावा. चांगली सुरुवात. वेल बिगिन इज हाफ डन. सुरुवात चांगली होणं गरजेचं असतं, किंबहुना शेवट देखील चांगला होणं गरजेचं आहे. 30+ क्रिकेटचा घमासान. भगवा चषकाचं आयोजन पाहायला मिळते. ओम भोईर आणि आदी भोईर प्लीज मंचावर या. इथे देखील ऑफस्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न करत असताना चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मिड ऑन रिझन मध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेचा वापर करून फलंदाजी करावी लागेल. आशिष चांगल्या रिदम मध्ये, चांगला टच मध्ये आहे. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगला स्टार्ट पाहायला मिळतोय. ऑन द फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येईल का, आणि खूप चांगला झेल पकडला जातोय. विकीच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं होतोय पतन. यस, फलंदाज बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन आशिष रानकरला परतावा लागेल. घणसोली 30+ असंघाला पहिला धक्का लागतोय. आशिष रानकर बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मिस्टर रोशन पाटील फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. जीबी पारसिक मध्ये तो कार्यरत आहे. ऍज अ ब्रांच मॅनेजर म्हणून अगदी कार्यरत असताना देखील क्रिकेट हा खेळ जोपासला जातो, जो रोशन पाटील यांच्या माध्यमातून. पुरेसा वेळ क्रिकेटसाठी मिळत नाही, सरावासाठी मिळत नाही, तर देखील जेव्हा जेव्हा 30+ स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा रोशन पाटील आपल्या टीमसाठी अवेलेबल असतो. आणि या खेळाडूकडे देखील पोटेन्शियल आहे, चांगली स्किल आहे, चांगलं कॅलिबर आहे आणि त्याने दाखवलं देखील आहे. भरपूर स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी पाहायला मिळाली. कराव्याची स्पर्धा आजही आठवते, जी प्रीमियर लीग झाली होती 30+ प्रीमियर लीग, त्यामध्ये देखील काय अफलातून खेळ केला होता आपल्या टीमसाठी आणि या खेळाडूने देखील भरपूर चांगलं योगदान दिलं. नेट क्रमांक 3 वर रोशन पाटील आलाय. पहिलाच बॉल अगदी अंडरम क्रिकेटमध्ये टॅप करण्याचा प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीने अंडरम क्रिकेटमध्ये खेळला जातो, डॉट बॉलची सांगता होती. या ओव्हरमध्ये कुठेतरी शांत ठेवले गोलंदाज ओमकारने. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, त्यानंतरच्या सलगच्या 3 बॉलवर डॉट बॉलची सांगता होत असताना फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जातोय सीमा लगत आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. रोशन पाटीलच्या बॅट मधून षटकार आला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये गॅप मध्ये स्ट्रोक लगवलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20 आकड्यावर. 20 धावा दाखल करावं लागलीत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या 5 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत. 1 विकेट देखील आपल्या नावी केले ओमकारने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॅकफुटला येऊन अगदी कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना बाउन्स झाला चेंडू. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 20 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 12 आणि या ओव्हर मध्ये धावा आल्यात 8 धावा. धावा कराव्या लागतील. घणसोली 30+ संघाचा विचार केला तर आशिष रानकर सारखा खेळाडू आहे, सुशील म्हात्रे सारखा खेळाडू, रोशन पाटील असेल, त्याचबरोबर राहुल म्हात्रे. ही स्टारकास्ट आहे ना, हे 5 प्रमुख खेळाडू आहेत. हे देखील तितकेच महत्वाचे आहे. आज या टीम मध्ये साईश नाही आहे, धनेश कडू नाही आहे, डावखुरा फलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे, राहुल नाही आहे. त्यामुळेच
करावा ब संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहे, पण हे 3 प्रमुख खेळाडू उपस्थित नसताना मात्र या टीम मध्ये अगदी गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये कमतरता जाणवते. बलाढ्य संघ आहे घणसोली टीम, पण कुठलाही संघ बलाढ्य किंवा कमकुवत नसतो, तुमचा परफॉर्मन्स हा फार महत्वाचा असतो. त्यामुळे ज्याचा परफॉर्मन्स चांगला होतो तो संघ बलवान मानला जातोय. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 20 धावा दाखल करावं लागले. 2 ओव्हरचा केस संपलाय. सुशील म्हात्रे आणि रोशन पाटील अशी जोडी आणि षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी स्वप्नील आलाय. स्वप्नील भोईर पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला खेचून मारलाय मिड विकेट रिजन मध्ये. सुशील म्हात्रेच्या माध्यमातून सिंगल मिळते. मेरिटवर फलंदाजी करणं गरजेचं आहे. ज्या दिशेने बॉल येतो त्या दिशेने स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे आणि कुठेतरी कमतरता जाणवली टीम घणसोलीकडून. प्रत्येक बॅटर हा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करतोय. मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. अकोटपाच्या बॉलला पुलचा फटका पाहायला मिळते. बाउन्स झालाय, सरप्राईज झालाय. फिल्डर चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे रोशन पाटीलच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 धावा दाखल करावं लागलीत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावा करावा लागतील. धावांसाठी झगडावा लागेल, कारण की मागच्या 3 मॅच मध्ये पण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये 60+ धावा झाल्या होत्या, 66 धावा झाल्या होत्या, 64 धावा झाल्या होत्या. प्रत्येक मॅच मध्ये धावा होताना पाहायला मिळाल्या. आणि मागच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये 42 धावांचं टार्गेट उभं केलं होतं आणि त्याचा बचाव देखील केला टीम सानपाडा टीमने. खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा स्ट्राइकेंडवर रोशन पाटील. खोलवटाबाचा चेंडू ऑफ स्टंप वर यॉर्कर चेंडू हाताळला गेलाय आणि वाईड यॉर्कर हे अस्त्र वापरलं जात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळते. कमबॅक केले गोलंदाजी करत असताना स्वप्नील भोईरने. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर चौकार, त्यानंतर डॉट बॉल आलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत गोलंदाजी करत असताना स्वप्नील भोईरने. षटक क्रमांक 3 हाताळत असताना टॉप एज चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्राकडे. इथे सिंगल मिळते. एका धावाला टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा करण्याचा प्रयत्न करतोय घणसोली टीम, पण त्याला यश मिळत नाही. तितकाच महत्वाचं आहे टार्गेट उभं करणं आणि धावा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. स्ट्रेंथ जी आहे बॅटिंगची स्ट्रेंथ ती घणसोलीकडे आहे. त्यामुळेच धावा होतील अशी अपेक्षा केली जाते डगआउटच्या माध्यमातून आणि क्षमता या खेळाडूंकडे देखील. स्वप्नील भोईर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना इथे काय घडलंय. विकेट कीपर फंबलिंग होत असताना अंपायरचा इशारा येतोय. सिंगल मिळते. चांगले षटक, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 27 धावा दाखल करावं लागलेत. खोलवटापाचा चेंडू समोरच्या दिशेने लाजबाब झेल पकडला जातोय निशांत म्हात्रेच्या माध्यमातून आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होत असताना सुशील म्हात्रेला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 27 आकड्यावर. या ओव्हर मध्ये देखील किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली स्वप्नील भोईरच्या माध्यमातून. चला मागच्या टॉप ऑर्डरच्या 5 फलंदाजाच्या पंक्तीमध्ये अजून एक नाव ऍड केलं जाईल. त्याचं नाव आहे विजय पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि नेहमीच या खेळाडूने देखील भरपूर चांगलं योगदान आपल्या टीम साठी दिले. मागच्या 2 वर्षापासून 30+ क्रिकेट तो खेळायला लागलाय, पण ज्या पद्धतीने विजय पाटीलने आतापर्यंतचा क्रिकेट मध्ये परफॉर्मन्स दाखवलाय त्याचं कौतुक करावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम करावे संघ ज्या टीमकडे 3 प्रमुख खेळाडू उपस्थित नसताना देखील काय परफॉर्मन्स केलाय आणि 3 ओव्हर मध्ये फक्त 27 धावा दाखल करावं लागेल. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 50+ धावा झाल्या तर इतकी ताकदवान गोलंदाजी आहे टीम घणसोलीकडे.
या धावा डिफेंड करू शकतील, पण करावे टीम देखील तितकीच ताकदवान संघ मानला जातोय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. रोशन पाटील आणि विजय पाटील अशी जोडी आहे. दोन्ही खेळाडूकडे अनुभव आहे आणि आता या अनुभवाचा वापर करावा लागेल. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. या रिजन मध्ये फक्त तुम्हाला सिंगल मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 ऑन स्कोरबोर्ड, 28 आकड्यावर. सिंगल टीमची धावसंख्या 28 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उमेश भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या बॉलवर सिंगल आले रोशन पाटील. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका लगवला जातो. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळतीये. एक्के दुक्केने हा सामना पुढे जात असताना मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर, 29 ऑन स्कोरबोर्ड. धावा कराव्या लागतील. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्या होत्या, पण त्यानंतर कमबॅक केलं, वापसी केली. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. निशांत मात्र वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. 30 धावा फलकावर लागलीत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40, 45, 50 पर्यंत मजल मारावे लागेल. इथे यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होत असताना रोशन पाटीलच्या विकेटचं पतन होतोय. फलंदाज क्रमांक 3 बाद होत असताना फलंदाज बाद झालाय. रोशन पाटील परतलाय. एक महत्वाचा खेळाडू परतलाय आणि अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल म्हात्रे. अगदी मजबूत बांध्याचा खेळाडू आहे राहुल म्हात्रे. पण काय गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. करावे ब संघाकडून अप्रतिम कामगिरी राहिली आहे. सगळ्याच गोलंदाजांचा जर विचार केला तर प्रत्येक 3 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुलरलेनचा चेंडू आहे. अंपायरचा नो बॉलचा इशारा आला. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खराब चेंडू. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केले होते आणि काहीतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करत असताना नो बॉल +2 म्हणजे 3 धावा मिळतील आणि फ्रीडचा इशारा देखील अंपायर करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये आणि षटक क्रमांक संपला गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 33 धावा फलकावर लागलीत. चांगली गोलंदाजी. या ओव्हर मध्ये देखील जर पाहिलं तर तब्बल 6 धावा खर्च केलेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली करावे ब संघाची कौतुक करावं लागले. प्रत्येक गोलंदाजाने आपलं काम चोख बजावले. चला शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रवींद्र म्हात्रे. शेवटची ओव्हर आता विजय पाटील आणि राहुल म्हात्रेला चांगला खेळ करावा लागेल. शेवटची ओव्हर आहे. पहिलाच बॉल. फुलरलेनचा एलिव्हेशन नाहीये. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा. टीमची धावसंख्या 35 आकड्यावर. जोशी फुल टॉसला एक्झिक्यूट करू शकला नाही विजय पाटील. आणखीन एक फुल टॉस बॉल मिस करत असताना विजय पाटील चूक करतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस फटका चांगला आहे. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक त्या खाली आणि कॅच होईल ड्रॉप आणि त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना 2 धावांना टीमची धावसंख्या 37 आकड्यावर. शेवटचे अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. माफ करा.
3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये 2 मोठे हिट करावे लागतील तरच 50+ धावा होतील. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि इथे फलंदाजाला परतावा लागेल. विजय पाटीलचा खेळ संपलाय. आणखीन एक विकेटचं पतन. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या 37 37 या आकड्यावर. बघा 3 गोलंदाज आज करावे टीमकडे अवेलेबल नसताना देखील घणसोली सारख्या मातबर संघाला अगदी जखडून ठेवण्याचं काम करतोय. सगळ्याच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या इनिंगची अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलवर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. स्वप्नील कोळी न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. SK ईगल्स टीम, ज्या टीम मध्ये देखील स्वप्नील कोळी खेळताना दिसेल आपल्या घरच्या टीम मध्ये घणसोली प्रीमियर लीग मध्ये, आणि तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. इथे फटका अगदी टॉप पेज लागलाय. चेंडू जातोय बिहाइंड विकेट किपर. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा फलकावं लागलीत. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 40+ धावा होतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. या शेवटच्या बॉलवर मोठा प्रहार करणं गरजेचं आहे. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. अलॉंग द कार्पेट सिंगल मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना आणि अशा तऱ्हेने 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर आणि 41 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम घणसोली 30+ संघाने. बघूया या 30 बॉल मध्ये 41 धावांचा फाटला कशा पद्धतीने केला जाईल करावे बोस संघाकडून आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केला जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय भगवा चषक 2026 चा घमासान. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं हा भगवा चषकाचं आयोजन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत दिवा टीमचे कॅप्टन आणि दाभाडे टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. टॉस साठी या. भूषण दादा भोईर आपल्याला विनंती करतो की मंचावर या, व्यासपीठावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सहर्ष स्वागत आहे. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2026 हा घमासान तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30+ क्रिकेट म्हणजे काय, ज्यांना भरपूर वेळ कमी प्रमाणात वेळ मिळतो, ज्या पद्धतीने ज्या खेळाडूंना मुख्य संघामध्ये
संधी मिळत नाही. त्या खेळाडूंचा संच आणि त्या खेळाडूंना एकत्र करणारा हा फॉर्मॅट म्हणजे 30+ क्रिकेट. आणि वयाच्या 30 नंतर क्रिकेटशी जुडलेले हे क्रिकेटचा घमासान आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. या असोसिएशनचं कौतुक करावं लागेल, कारण मागच्या 4-5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भरारी घेतली आणि ज्या पद्धतीने अगदी प्रत्येक संघाला अगदी आयोजन करण्यासाठी संधी मिळते, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चला 41 धावांचं टार्गेट आहे. एकदा टार्गेट इतकं मोठं नाहीये, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील 42 धावा डिफेंड झाल्या होत्या आणि या मॅच मध्ये 41 धावा. आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना निशांत म्हात्रे आणि विकी हा फलंदाजीसाठी पाहायला मिळते. निशांतकडे अनुभव आहे. 41 धावा करण्यासाठी त्याला माहिती आहे कशा पद्धतीने बॅटिंग करावी. पण या मॅच मध्ये टीम घणसोलीच्या अगेन्स्ट या पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण की पॉवर प्ले मध्ये घणसोली टीमच्या फक्त 20 धावा होत्या. त्यामुळे धावफलक इतकं जास्त झालं नाही, पण प्रत्येक गोलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन हे करावे टीमची जमेची बाजू राहिली. आता समीकरण आहे तब्बल 30 बॉल आणि 41 धावांचं आव्हान आहे. आव्हान इतकं मोठं नाहीये, पण घणसोलीच्या अगेन्स्ट चांगला खेळ करावा लागेल. निशांत म्हात्रे आणि विकी अशी जोडी पाहायला मिळते. अंपायरचा सिग्नल येतोय. यस, मॅच लोटी सुरुवात. अनिकेत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. घणसोली अंतर्गत चांगला खेळ याने केलाय, त्यामुळेच या खेळाडूला देखील 30+ संघामध्ये समाविष्ट केलाय. टीम धरतीकलासाठी भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि 30+ क्रिकेटसाठी देखील तो रुजू झालाय. मॅच लोटी सुरुवात. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज अनिकेत पाटील समोर आहे निशांत म्हात्रे. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा अगदी नटराज मुद्रा पाहायला मिळते आणि चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्येचा अकाउंट श्री गणेश झालाय 1 धावाने. आखूड टप्प्याचा बॉल पॉवर प्ले मध्ये आखूड टप्प्याची गोलंदाजी ही फार घातक ठरेल. पहिल्या बॉलवर सिंगल आली. अनिकेत पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. निशांत कॅप्टन आहे. कॅप्टनवर मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारीचं ओझं पार करत असताना ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. पहिल्या 1 बॉलवर टीमची धावसंख्या 2 ही आकड्यावर. 41 धावा डिफेंड करायचे, त्यासाठी वाईट नो बॉल आणि मोठमोठे फटके खेळण्यासाठी असलेले चेंडू मात्र ते टाळावे लागतील टीम घणसोलीला. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. सातत्यपूर्वक ऑफ स्टंपवर मारा करावा लागेल, ज्याप्रमाणे ग्लेन मॅकग्राथ ज्याने ऑस्ट्रेलिया टीमसाठी खेळत असताना आयुष्यभर ऑफ स्टंपवर मारा केला, आयुष्यभर त्याच रिजनवर गोलंदाजी केली आणि कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केला. अशाच पद्धतीचा परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. लोवर फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आशिष राणकर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातो आणि आज आपल्या टीमसाठी देखील योगदान देत असताना संत आणि सावध सुरुवात. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे असं नेहमी म्हटलं जातं. 41 धावांचा पाठलाग करत असताना आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना रोशन पाटील वेगाने येईल. फंबलिंग पाहायला मिळते. 1 धाव मात्र सोडली जाते. कलेक्शन व्यवस्थित झालं असतं तर नक्कीच चांगला थ्रो झाला असतं तर अगदी क्लोज कॉल होऊ शकला असता. पण चिक्की सिंगल, रिस्की सिंगल. 4 आतापर्यंत धावा फलकावर लागलीत. दिवा अ संघाचा कर्णधार प्लीज रिपोर्टिंग करा, कारण की रबाडी टीमचा कर्णधार उपस्थित आहे. चांगला बॉल पाहायला मिळते. खोलबटापाचा चेंडू डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. अनिकेतने कमबॅक करून दिली आपल्या टीमला. 5 बॉलचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या फक्त 4 धावा. किफायती गोलंदाजी, लाजबाब षटक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुललेचा चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू होते फरार. शेवटच्या बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार.
4 धावांना षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 धावा दाखल करावे लागलेत. उर्वरित आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 33 धावा. 24 बॉल 33 धावा. शेवटच्या बॉलवर चौकार आला. फलंदाज जर पाहिलं तर निशांतच्या बॅट मधून चौकार आला. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय राजेश पवार. या खेळाडूने देखील जेव्हापासून 30+ फॉर्मॅट सुरू झाला तेव्हापासून राजेश पवार हा या टीमचा नेहमीच एक प्रमुख गोलंदाज ठरलाय. पॉवर प्लेचे षटक आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा आल्यात. अशी सरासरी राखावी लागेल. 8 ची सरासरी तुम्हाला राखायची, त्यामुळे 60 धावा आतापर्यंत झाल्यात. राजेश पवार आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आणि 24 बॉल मध्ये अजूनही करायचे तब्बल 33 धावा. 24 बॉल 33 धावा. निशांत आणि विकी अशी जोडी पाहायला मिळते. पहिला डाव जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये घणसोली टीमने 12 धावा केल्या होत्या. 2 ओव्हर मध्ये म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. पण शेवटच्या 3 षटकामध्ये 18 बॉल मध्ये फक्त 20 धावा करू शकला. पहिला बॉल व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 9 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर मध्ये देखील व्हाईट बॉल हाताळले राजेश पवार. गोलंदाजी ट्रॅकवर स्टॅकेटवर विकी पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. इनफिल्डच्या वरून चेंडू होतोय फरार आणि चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. विकीच्या बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. शॉर्ट बॉलचा वापर करत असताना राजेश एक वेगळ्या रणनीतीमध्ये पाहायला मिळाला, पण ऑन दी ऑफ फटका लगवला जातोय. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला विकीच्या बॅट मधून. चला दिवा टीमचा कॅप्टन सुमित, प्लीज कॅप्टन पाठवा. धीरज रबाले टीमचा कर्णधार उपस्थित आहे, त्यामुळे या ओव्हर नंतर आम्ही टॉस करणार त्याची नोंद घ्या. टीम दिवा संघ पहिल्या बॉलवर चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. खोलबटापाचा चेंडू खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एका धावाने टीमची धावसंख्या 14 स्कोर बोर्ड. पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. करावी ब संघ प्रमुख 3 खेळाडू उपस्थित नसताना देखील घणसोली 30+ ब संघाला देखील तगडं आव्हान देत असताना या मॅच मध्ये इथे स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा खुलबटापाची गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील. हे मॅच जर जिंकायचं आहे तर विकेट आणि डॉट बॉल या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल टीम घणसोली संघाला. अकोटप्पाच्या बॉलला पुल केलाय. चेंडू फेकून दिलाय. सीमा रेषे पलीकडे जाईल की धावा कधी मिळतील. षटकार येतोय. विकीच्या बॅट मधून षटकार आलाय. 6 धावा. 6 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा फलकावा लागलीत. चांगली बॅटिंग. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या ओव्हर मध्ये राजेश ने भरपूर धावा खर्च केलेत. षटकार आलाय. 6 धावा मिळतील. खराब गोलंदाजी. धावा फलकावा लागली. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात करावी ब संघाची या मॅच मध्ये. यावेळी स्ट्रॉंग अपील केली. अंपायरचा इशारा येतोय LBW लेग बिफोर विकेट. विकेटचं होईल पतन. विकीला परतावा लागेल. टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर पाहायला मिळालं आणि विकेटचं पतन होताना करावे ब संघाला लागतो पहिला धक्का.
विकी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद झालाय. विकीच्या विकेटचं पतन होत असताना चला टीम दिवा संघ आणि रबाडे टीमचा कर्णधार प्लीज टॉस साठी या. शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमसाठी, लक्षात घ्या. चला बॅट्समन लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कुठलाही वेळचा विलंब न करता 20 धावा धावफलक लागलीत. एक गडी बाद. या ओव्हरचे अजूनही जर पाहिले तर शेवटचा बॉल शिल्लक आहेत. हे चित्र पाहायला मिळालं होतं पहिल्या 2 ओव्हरमध्ये. घणसोली टीमचं देखील 20 धावावर अगदी एक गडी बाद झाले होते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राजेश गोलंदाजी ट्रॅकवर. राजेश पवार गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक 2. विकेटची प्राप्ती करावी लागेल. पहिले विकेट प्राप्त होत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. जय नवीन बॅट्समन. अगदी खोलून टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? विकेट जवळजवळ धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, पण फिकी खराब होती. सिंगल मात्र मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर 21 धावा धावफलक लागलेत. उर्वरित आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. चला 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता 20 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक घणसोली क्रिकेटचा अष्टपैलू खेळाडू आहे. स्वप्नीलला या मॅच मध्ये बॅटिंग करण्याची इतकी संधी मिळाली नाही. फक्त शेवटचे 2 बॉल तो खेळला होता. त्यामुळेच बॅटिंग ऑर्डर मध्ये अगदी स्वप्नील सध्याचा परफॉर्मन्स बघताना त्याला नक्कीच प्रमोट करणं गरजेचं आहे. पण घणसोली टीमची बॅटिंग लाईनअप तितकी मोठी असताना देखील 40 धावा करू शकला. 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये. सिंगल मिळते. आता इक्वेशन बदललंय. ते इक्वेशन येऊन पोहोचलंय. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. एखादा मॅजिक स्पेल, एखादा चांगलं षटक मॅचला कलाटणी आणू शकतो. एखादे स्ट्रोक लगावले तर करावे टीमला देखील विजयापर्यंत पोहोचू शकतो. या दोन्ही टीमसाठी विजयासाठी प्रयत्न करत असताना टप्प्याचा बॉल टॉप एज लागला. चेंडू हवेत आहे. त्या खाली जितेश पाटीलने झेल पकडलाय आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना झेलला परतावा लागेल. दुसरा धक्का लागतो टीम करावे संघाला. इथे वापसी करण्याची संधी आहे. वापसी करावी लागेल. जितेश पाटील चांगला झेल पकडलाय. अगदी मांडवाची मगरी चाललंय काय या महानाट्यामधील एक महत्वाची भूमिका बजावली. सध्या व्लॉगिंग मध्ये देखील आपली दमखम दाखवतो. एक रायडर आहे. अगदी मोटर बाईक घेऊन अनेक राईड करत असताना तो आपल्याला पाहायला मिळते. व्लॉगिंग देखील करताना दिसतो जितेश पाटील. त्याच्या माध्यमातून चांगला झेल पकडला आणि गोलंदाजीमध्ये एक वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय. आजही मला ती स्पर्धा आठवते की एका ओव्हर मध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि चमकदारी कामगिरी केली होती. ज्या ज्या वेळेस जितेश पाटीलला जबाबदारी दिली ना त्या वेळी जितेश पाटीलने आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलंय. या मॅच मध्ये देखील तो गोलंदाजी करेल अशी आशा केली जाईल. पण आता या सिच्युएशनला आता कॅप्टनच्या मनामध्ये काय चाललंय हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. स्वप्नील कोळी आता इम्प्रेस करतोय कारण की पहिल्या बॉलवर सिंगल आले, दुसऱ्या बॉलवर विकेट येत असताना आता इक्वेशन बदललंय. 16 मध्ये 19 करायचे आहेत. भुवनेश भोईर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. अगदी शेवटचे सेकंड लास्ट ओव्हर हाताळली होती. चांगलं षटक हाताळलं होतं भुवनेशने. इथे देखील पडल्यानंतर बाहेर निघालाय. आउट स्विंग चेंडू पाहायला मिळते.
स्वप्नील कोळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये भरपूर गोष्टी अवलंबून असतील. 3 बॉल मध्ये फक्त 1 धाव खर्च केली स्वप्नील कोळीने. चांगलं योगदान देत असताना इथे देखील बॅटची एज. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 23 आकड्यावर. 23 धावा दाखल कराव्या म्हणजेच उर्वरित जर चेंडू पाहिली तर 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 मध्ये करायची अजूनही 18 धावांची आवश्यकता. यावेळी देखील कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक राहुल आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं. फलंदाज भुवनेशला 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगलं षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केलेत स्वप्नील कोळीने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्वप्नील कोळी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा येत असताना टप्प्याचा बॉल पुल केला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 आकड्यावर. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जी 8 ची सरासरी होती ना ती देखील आताही कायम आहे. 8 बॉल 12 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी दिवा टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आयोजकांच्या वतीने. राबारी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. दिवा टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल अन्यथा या षटकानंतर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. जॅक मॅथरचं आयोजन आहे. भगवा चषक कडक स्पर्धा कडक आयोजन आणि कडक नियम आहेत या स्पर्धेचे. जॅक देखील कडक आहे. चला आशिष रणकर आलाय. आखूड टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा लगत. बचावले गेलेत. असं वाटलं होतं की हा सीमारेषे पलीकडे जाईल. आखूड टप्प्याचा बॉल पहिल्या बॉलवर सिंगल आले. 11 बॉल मध्ये करायचे 17 धावा. किती झाल्या 26 झाल्या ना. 26 झाल्या म्हणजे 15 धावांची आवश्यकता. माफ करा 11 बॉल 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 15 धावा. 15 धावा 11 चेंडू. चला दिवा टीमचा कॅप्टन निलेश चंदू पाटील आपला कॅप्टन पाठवा. जवळजवळ आपण 3 अनाउन्समेंट झाले त्यामुळेच बराच कालावधीपासून राबारी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाला. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळते. बॅटची इनर एज. काय घडलंय. विजय पाटील चूक करतोय. एक धाव फार महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक धाव फार महत्वाची असते. म्हणूनच म्हटलं जातं की राजकारणात एका मताला निवडणूक मध्ये जॅक मात्र आपण पाहिलं असेल की एक मतासाठी किती आपण फिरलो होतो. म्हणून 1 मत 1 धाव आणि 1 मार्क हे फार महत्वाचे असतात. 1 धाव मिळते. फ्लायटिक चेंडूला टर्न खेळलाय. फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. आखूड टप्प्याच्या बॉलला भिरकावून दिलाय. निशांत मात्रे कॅप्टनच्या बॅट मधून येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा पर षटकार. चला निलेश चंदू पाटील आमच्या सोबत जॉईन होतील. 30+ क्रिकेट मध्ये त्यांचं योगदान राहिलं. नेहमीच महाविकास आघाडी स्पर्धा देखील आजही लोकांना आठवते. स्ट्रॉंग अपील केली. अंपायरचा इशारा येतो. यस फलंदाज बाद होत असताना निशांत मात्रे परतलाय. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 आकड्यावर. 33 धावा दाखल करायला लागलीत. निलेश चंदू पाटील यांचं आगमन झालंय. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई. नेहमीच या व्यक्तीकडे पाहिलं जातं आणि चर्चेत असणारा व्यक्तिमत्व पाहायला मिळते. चला या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. वेलकम सुस्वागतम. गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई
अनेक दिवानगरीमध्ये स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट सर्वाधिक जास्त प्रमाणात जर कोणत्या माध्यमातून दिले जातील ते निलेश चंदू पाटील असतील. 33 धावा फलकावर लागलेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. रोहित चेंडू असतील 8 आणि 8 बॉल मध्ये 8 धावा करायचे आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय स्वप्नील भोईर. 8 चेंडू 8 धावा. घणसोली अ वर्सेस करावी ब. 30+ क्रिकेटचा घमासान भगवा चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं हा चाललेला क्रिकेटचा भगवा चषकाचा हा दमदार आयोजन पाहायला मिळते. तब्बल 10व वर्ष आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील कोटाप्याच्या बॉलला बिरकावला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. काय घडलंय? कॅच होईल ड्रॉप आणि त्याच दरम्यान 2 धावा मिळतील आणि खराब थ्रो आणि 3 धावा मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. जिकडे विकेट होती तिकडे 3 धावा खर्च करण्यात आल्यात. खराब क्षेत्ररक्षण. राजेश पवार पाहायला मिळते. त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. आता इक्वेशन बदलले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 5 धावांची आवश्यकता. 7 बॉल 5 धावांची आवश्यकता. पण इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळते. धावचीची संधी आहे. काय घडलंय? आणि या बॉलवर फलंदाज बाद होत असताना विकेटचं होईल पतन आणि आता षटकाने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 आकड्यावर. 36 धावा. आता उर्वरित 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 5 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी मी विनंती करतोय. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत. जयदीपजी सुतार साहेब यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. जयदीपजी सुतार यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. सुनील कॉइन आहे. शेवटची ओव्हर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हेमंत भोईर. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यस रबाडे टीमने टॉस जिंकलाय. सुनील लगेचच आपण निर्णयाची अंमलबजावणी करा. ही मॅच संपल्या मैदानाचा ताबा घ्या. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. विजय पाटील अनुभव आहे. या अनुभवाचा वापर करावा लागेल. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळेच तुम्हाला या 5 धावा कराव्या लागतील. विजय पाटील षटक क्रमांक अखेरचं. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल. काय घडलंय? धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब फेकी पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगलने आता इक्वेशन बदललंय. 5 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पहिलाच मन केलं होतं की आपण सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करू असा इरादा स्पष्ट केला होता. इथे काय घडलंय? विकेट कीपर कडून होते चूक. सिंगल मात्र मिळते. धावा येऊ दे. धावा येणं इम्पॉर्टंट आहे. डॉट बॉल होता पण इथे विकेट कीपरने चूक केली. विकेटच्या मागे भरपूर गफलत झाली आज या मॅच मध्ये. एक धाव फार महत्वाची आहे. आता इक्वेशन बदललंय. 4 मध्ये आणखीन एक खराब क्षेत्ररक्षण. 2 अगदी निर्धाव चेंडू होते. त्यामध्ये 2 धावा इथे बहाल करण्यात आल्या. विकेट कीपर प्रामुख्याने आज क्लोज करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याची गरज नसताना आता इक्वेशन बदललंय. इक्वेशन आहे 2 धावांची आवश्यकता. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. फटका चांगला. या फटक्यावर मिळते सिंगल. स्कोर झाला लेवल. आता 2 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या टीम घणसोली कडून. 42-41 धावा देखील डिफेंड होऊ शकल्या असत्या पण फिल्डिंग मध्ये भरपूर चुका झाल्या. कॅच ड्रॉप झाले. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करण्यात आल्या आणि विकेट कीपरच्या माध्यमातून भरपूर
एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देण्यात आल्या. या ओव्हरचा जर विचार केला तर 2 डॉट बॉल असताना मात्र विकेट किपरने चुका केल्या. त्यामुळे आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता आहे. स्कोर झाला लेवल. अमरेला फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, फ्लाय स्लिप तैनात आहे, शॉर्ट स्क्वेअर लीग आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. 2 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. सुपर सामना, लाजवाब सामना. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. करावळ ब संघ कडवा आव्हान देत असताना टीम घणसोलीला 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. विजय पाटीलचं हे षटक अप्रतिम ठरलंय, पण आता 1 धावा डिफेंड करण्यासाठी 2 चेंडू हाताळावे लागतील. 2 चेंडू 1 धावा. इथे बॅकफुटला येऊन चेंडू जातोय डीप बॅकफुट पॉइंट रिझर्व मध्ये. इथे सिंगल मिळते आणि अशा तऱ्हेने हा सामना करावे ब संघाने जिंकला आणि घणसोली अ संघाला पराभूत केलाय. वेलपेड टीम करावे आणि हार्ड लक टीम घणसोली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू गोलंदाज आहे. ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तो भुवनेश भोयर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस, घणसोली संघाचा कर्णधार आपण देखील या. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन इथे गौरव केला जाईल. तर भुवनेश भोयर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मान्यवरांच्या शुभेच्छा दिल्या जाईल मॅन ऑफ द मॅच आणि